कामावला निघलो नाही. शेकोटी बघा केवढी भारी होती. त्या शेकोटीचा आनंद घेत बकऱ्याजवळ बसलो. बकरा खायला बी लागले. त्याला डिस्टर्ब न करता तिथल्या कल्टी मारली मी. बकऱ्या आलो बाय बाय. घरी आलो तर बघता कबाब बनवले. कबाब ताव मारची आपली तयारी झाली पण ऑलरेडी एवढं हाती तर पडले. मग आपण मग कचकन एक हात मारला ना, कारला 2 पीस. तसंच कबाब खाऊन लगेच आलो पडग्याला बिर्याणी खायला. जाता आता एवढी ट्रॉफिक लागली तर काय सांगू. तिथं पोचल्यावर समजला का शोरमा फुकाट आहे असं मला वाटला. कारण की तिथली गर्दी बघून वाटला पण फुकाट नव्हता, पैसे नव्हता. राख्याने घेतलेलं नवीन मोबाईल, त्याचीच पार्टी होती तंदुरीची. टाईमपास खाता खाता कवा तंदुरी आली पत्ताच लागला नाही. तिजनला मस्त निंबू निपुलांना सुरुवात होती. पण इकडे यांच्या स्नॅप करायची तयारी चालू होती. तुम्ही स्नॅप करा तर मी मारता बोलू. उसरला पहिलाच लेग पीस न बिलागलो खायला. कोण नाही कोणचा वरण बतलांचा आज मारेंगा ताव कल खाएंगा. सुटल्या तोंडा नेल तो डायलॉग बोलत होतो. खाता खाता अशी हवा टाईट झाली का वट फाटल्याने त्याच्यामध्ये गरम गरम मसाला वाटायला लागलं. जास्ती काही नाही बोलतं तिथल्या कल्टी मारायची होती. अशी कुत्रे काही बोलायच्या आधी तिथल्या आम्ही कल्टी मारली मस्त हात धावाला. तेजा काही उठाचा नावच नव्हता घेत. तेजा लागला उठ पाणी हात धावतं. तसंच बोटा चाटीत घेतली. तसंच तिथल्या कल्टी मारायची होती. पण चड्डीला हात पुसणार माणूस टिश्यू पेपरला हात पुसतं. थोडीशी शायनिंग मारली तर एकने दोनने असं 4-5 टिश्यू पेपर घेतलं ना, थोडीफार जास्तीच शायनिंग मारली. तिथल्या कल्टी मारसाच घरी आला निघलो. बघता तर इकडं कोणतरी हुक्कावरलेला अख्खा इकडं धूर सोडले. कोणी हुक्कावरलेलं काय माहीत. काय गरज होती एवढा हुक्कावरची. एक घरी आलो तो बघता होतं काय बकेट आणले. त्या बकेटवर ताव मारायला बोलो आपल्या पोटात जागत नाही. त्याच्यामध्ये रोहित बिलागला खायला. आता बोलू का आता काय चानस खायलाच नाही, काही जागत नाही पोटात तर काय खाव. तर जास्तीत थंडीवारलेली टोपी नव्हती आणली म्हणून तीच पिशवी घेतली ना, टाकली डोक्यान. पण थंडी लागो काही लागो जुगाड पे जुगाड बनणं मागताय. तर चला गाईज बाय बाय.